हे दृश्य आपण थेट बघतोय विधान भवनातली। तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचसोबत भाजपचे राज्यसभेचे उमेदवार विनोद तावडे आपण बघितले आणि आता सुप्रिया सुळे या देखील पोहोचलेल्या आहेत। महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक, त्यानंतर शरद पवार हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। दुसरीकडे पार्थ पवार हे देखील आज राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील हे सगळेजण विधान भवनामध्ये येत असल्याची चित्र आपण ही दृश्य बघतोय। सर्वजण विधान भवनामध्ये पोहोचतायत, आज राज्यसभेसाठीचा अर्ज दाखल करतायत वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पार्थ पवार हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सोबत पार्थ पवार हे देखील आपल्याला दिसतायत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते, मंत्री, आमदार देखील उपस्थित आहेत, कारण पार्थ पवार हे आपला राज्यसभेसाठी आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित। दुसरीकडे मुख्यमंत्री काही वेळापूर्वीच विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। भाजपचे सर्व उमेदवार पोहोचलेत आणि आता पार्थ पवार हे देखील विधान भवनात पोहोचलेत। सोबत आई आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील या सर्वांच्या उपस्थितीत राज्यसभेसाठी पार्थ पवार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी हे विधान भवनात पोहोचलेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी झाली, फोटो काढण्यात आले आणि आता हे सर्वजण आत निघालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, मंत्री आणि स्वतः सुनेत्रा पवार आणि उमेदवार पार्थ पवार हे सर्वजण विधान भवनात पोहोचलेत। पार्थ पवार विधान भवनात दाखल झालेत राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी। पार्थ पवार यांच्या सोबत उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार देखील आहेत। सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पार्थ पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। आता ही दृश्य आपण बघतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे सर्व राज्यसभेसाठीचे चारही उमेदवार उपस्थित आहेत। रामराव वडकुते, रामदास आठवले, विनोद तावडे आणि युवनाते हे सगळेजण उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे चारही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी हे जमलेले आहेत विधान भवनात। थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं आणि राज्यसभेचे भाजपचे सर्व उमेदवार हे तिथं पोहोचलेले आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक होताना दिसते आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे राज्यसभेचे सर्व उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। तर भाजपचे राज्यसभेचे उमेदवार आज अर्ज भरतायत। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडनं ज्योती वाघमारे यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। राहुल शेवाळेंचा पत्ता कट सूत्रांकडनं मिळालेली ही माहिती। तर पार्थ पवार हे देखील विधान भवनात पोहोचलेत राज्यसभेचा आपला अर्ज दाखल करण्यासाठी, सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी विनायक डावरुक आपल्या सोबत आहेत। विनायक, आता सर्वच उमेदवार विधान भवनात पोहोचलेले आहेत, काय तिकडची माहिती? राज्यसभेच्या 7 जागांची ही निवडणूक जी आहे ती लागलेली आहे। आज शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आहे आणि त्यामुळे उमेदवार माहितीचे असतील किंवा महाविकास आघाडी असेल की उमेदवार या ठिकाणी मुख्यमंत्री विधान भवनात 8व्या मजल्यावरती दाखल झालेले आहेत। भाजपचे जे 4 उमेदवार आहेत, तर रामदास आठवले यांसह भाजपचे 3 असे जे 4ही उमेदवार आहेत त्यांचा अर्ज जो आहे तो दाखल केला जाणार आहे। यासाठी मुख्यमंत्री स्वतः विधान भवनात 8व्या मजल्यावरती दाखल झाले पाहायला मिळतात। रामदास आठवले, त्याचप्रमाणे विनोद तावडे हे सुद्धा या ठिकाणी अर्ज जो आहे तो राज्यसभेचा दाखल करणार आहे, त्यासाठी त्या या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात माहितीकडून हे अर्ज जे आहे ते दाखल केले जातील। बिलकुल विनायक, धन्यवाद या माहितीसाठी। ही तीनही दृश्य आपण बघतोय, वेगवेगळ्या पक्षाचे आपले उमेदवार आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडनं राहुल शेवाळे यांचं नाव जे बोललं जात होतं, मात्र त्यांचा पत्ता कट आणि ज्योती वाघमारे यांचं नाव शिंदेंच्या शिवसेनेकडनं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळालेली आहे। एकीकडे भाजपचे 4ही उमेदवार हे दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
शिंदेंच्या शिवसेनेकडनं राहुल शेवाळे यांच्याऐवजी ज्योती वाघमारे यांचं नाव आता निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर पार्थ पवार हे देखील विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत.